नमस्कार महाराज. ट्रायकोडर्मा 90% शेतकऱ्यांनी हे बुरशीनाशक आपल्या शेतामध्ये कधी ना कधी केव्हा ना केव्हा सोडलेलंच असेल. ट्रायकोडर्मा ही एक अशी बुरशी आहे जी दुसऱ्या बुरशींना खाते. तुम्ही विचारायला गेला दुकानदाराला की भाऊ ट्रायकोडर्मा सोडायचंय आपल्याला, हे काय काम करतं. दुकानदार सांगतो ज्या बुरशी राहतात ना त्या बुरशींना खाऊन टाकतं, दुसऱ्या बुरशांना. अरे जमिनीमध्ये हजारो प्रकारचे बुरशी आहेत महाराज, खातं कोणाला, नुसतं खाऊन घेतं. तर काही मी सांगतो तुम्हाला, काही बुरशी अशा आहेत कुठल्या कुठल्या बुरशींना हे खातं. त्या बुरशीची नावं सांगतो. नावाने तुम्ही ओळखू नाही शकत, इंग्लिश मध्ये आहेत, पण तुम्ही लक्षणांनी ओळखू शकता. थोडक्यात सांगतो. पहिले आहे रूट रॉट. रूट रॉट ही एक बुरशी आहे. ही जमिनीमध्ये काय करते महाराज माहिती आहे का तुम्हाला? रूट रॉट जमिनीमध्ये जेव्हा आपल्या जमिनीमध्ये आपल्याकडनं कळत न कळत जास्त पाणी दिलं गेलं ना तर मुळा काळा पडून जातात. म्हणजे मुळांवर एक बुरशी तयार होते आणि त्याच्यामुळे मुळा सडून जातात. त्याला म्हणतात रूट रॉट. मग त्या बुरशीला खाण्याचं काम माझं ट्रायकोडर्मा करतं. असं आहे का? असं आहे महाराज. अजून दुसरं काम काय करतं? दुसरी एक बुरशी खाते डॅम्पिंग ऑफ आकस्मिक मर. जे नर्सरी मधले किंवा तुम्ही आपल्या आता बरेच प्रमाणे लोक भाजीपाला आणतात, केळीची रोपं आणतात, भाजीपाल्याची रोपं आणतात, किंवा नर्सरीवाल्यांना चांगला प्रकार माहिती आहे. हा डॅम्पिंग ऑफ ह्याच्यात काय होतं महाराज, तुम्ही शेतावर नर्सरीवरनं रोपांनी शेतात लावली की त्याच्या देठवर, म्हणजे हे झाड आहे, हे झाड तुम्ही शेतामध्ये लावून दिलं, कोकोपीट आहे हे कोकोपीट, तर इथे काही बुरशी डेव्हलप होते आणि हा दांडा जो आहे ना एवढाच काळा पडून सडून जातो. मग अशा प्रकारच्या बुरशीलाही खाळायचं काम माझी ट्रायकोडर्मा करते. हा असं आहे का? ती बी बुरशी खाते का? हीच नाही महाराज, अजून एक बुरशी आहे फायटोप्थेरा. म्हणजे नाव काय काय घेऊन येतोय भाऊ. फायटोप्थेरा जास्त इंग्लिश मध्ये मोठं लिहत नाही. फायटोप्थेरा काय आहे रे महाराज? फायटोप्थेरा म्हणजे तुम्ही मिरचीच्या झाडांमध्ये कुठे ना कुठे बघितलं असेल, मिरचीचं म्हणा कुठलंही वांग्याचं म्हणा, डायरेक्ट हे झाड आहे, ही फांदी आहे, इथे डायरेक्ट काळा पडून जातं, म्हणजे डायरेक्ट सडून जातं. नाही तर ही दांडा सडून जातो अर्ध्यात, किंवा डायरेक्ट मुळच सडून जातं. मुळांवर काळी बुरशी नाही, मूळच सडून जातं. म्हणजे झाडीत अर्ध चांगलं आणि मध्येच सडून जातं. बऱ्याच ठिकाणी पाहिला असेल तुम्ही असा प्रकार. किंवा शेंडे सडून जातात, डायरेक्ट काळं पडून जातात. तुम्ही म्हणता हे काय झालं? तो फायटोप्थेरा आहे. मग त्या बुरशीला खाण्यासाठी माझी ट्रायकोडर्मा वापरतात. मग मी जातो दुकानदाराकडे, भाऊ ट्रायकोडर्मा सोडायची आहे मला, सस्त्यामध्ये आहे, दुसऱ्या बुरशींना खाते, जास्त दिवस रिपोर्ट राहतात, कारण की ती दुसऱ्या बुरशींच्या जीवावर जगते. मग ट्रायकोडर्मा घेतो, पुढा घेतो, टुक्कू येऊन सोडून देतो. पण महाराज ट्रायकोडर्माचे 4-5 प्रकार आहेत हो. किती लोकांना माहिती आहे ट्रायकोडर्माचे एवढे प्रकार आहेत? असं खूप कमी लोकांना. जे मुद्द्याचे 3 प्रकार आहेत ते मी ते लिहिलेले आहेत, 1 2 3. कळलं का? 3 प्रकार. तर महाराज हे जे 3 प्रकार आहेत राजे हो, 1 2 3, तर याच्या एक एक प्रकार जाणून घेऊ. मग याच्यामधून तुम्ही निवडा तुमची आवडती कुठली, तुम्हाला कोणावर जास्त प्रेम करायचंय, आणि मी माझं एक कन्क्लुजन शेवटी सांगून देईल तुम्हाला. तर महाराज सगळ्यात जुनी व्हरायटी जी आहे, म्हणजे जुनी फेसिस ट्रायकोडर्माची, ती पहिल्यापासून वापरत आलोय आपण, ट्रायकोडर्मा विरिडी. तर विरिडीचं काम काय महाराज? एक एन्झाईम प्रोड्यूस करतं, त्याचं नाव आहे चिटिनस म्हणून एक एन्झाईम तयार करतं. मग चिटनस काय करतं रे? चिटनस म्हणजे असं धरून का एक बाण सोडतो तो. हा विरिडी तुम्हाला जसा कृष्णाच्या रामाच्या याच्यातून बाण निघतो ना,
तो डायरेक्ट डोकं फोडून टाकतो. तसं याच्यातून एन्झाईम निघतं आणि हे जे आहे ना, जे बुरशी असते त्याची ही बुरशी आहे अशी, तर हिच्यामध्ये सेल राहतात, सेल वॉल म्हणजे अशी भिंत रूपी एक कवच राहतं. तुम्हाला साध्या भाषेत जर सांगायचं म्हणलं तर मी बुरशी आहे आणि माझं बुरशीचं कवच आहे माझं डोकं आणि डोक्याखाली माझी बुरशी आहे. तर हे काय करेल, एक एन्झाईम सोडेल, ते एन्झाईम माझं डोकं फोडून टाकेल, म्हणजे त्या बुरशीची सेल वॉल फोडून टाकेल. माझं डोकं फुटलाच माझा कार्यक्रम आउट, म्हणजे बुरशी मेली मिनी हा बुरशीचा कार्यक्रम आउट झाला महाराज त्या बुरशीचा. म्हणजे अशा प्रकारे हे काम करतं. डिकम्पोजर प्रोसेस, बऱ्याच शेतकऱ्यांना दुकानदारांनी सांगितलंय की उकरड्यावर हे ट्रायकोडर्माचं पाणी करून टाका. का बरं सांगणार आहे? हे नुसतं बुरशींनाच खात नाही महाराज, तर आपलं कच्च्या शेणखताचं कुजलेल्या शेणखतामध्ये रूपांतर करायला, म्हणजे ऑर्गॅनिक मॅटरचं डिकम्पोजिशन करायला काम करतात. म्हणजे सडवणं आणि गलवण्याच्या प्रोसेसमध्ये याचा खूप मोठा वाटा आहे. तर तुम्ही अशा ठिकाणी उकरड्यावर ही वापरा, ट्रायकोडर्मा विरिडी. असं आहे का? मग दुसरी आहे महाराज हर्जियानम, ट्रायकोडर्मा हर्जियानम. अवघड थोडं नाव आहेत. हे अँटी फंगल कंपाऊंड तयार करतं. अँटी फंगल कंपाऊंड म्हणजे रोग प्रतिकार शक्ती असलेले असं स्ट्रक्चर तयार करतं, जेणेकरून झाडावर कुठल्याही प्रकारच्या बुरशींचे अटॅक होऊ नये, या अशा पद्धतीने काम करतं. दुसरी गोष्ट, हे सिस्टमॅटिक रेजिस्टन्स तयार करतं. सिस्टमॅटिक रेजिस्टन्स, मला हे नाव ऐकलंय कुठे कुठे. बऱ्याचदा म्हणता भाऊ हे सिस्टमॅटिक औषध आहे. सिस्टमॅटिक काय? अरे सिस्टमॅटिक म्हणजे झाडामध्ये जाऊन, झाडांच्या नसानसांपर्यंत जाऊन झाडाला एक रोगप्रतिकार क्षमता तयार करणं. म्हणजे हे झाडाच्या नसांमध्ये, झाडाच्या पूर्ण बॉडीमध्ये जातं आणि तिथे वास करून दुसऱ्या बुरशींना जर येत असेल तर त्यांना खाण्याचं काम करतं. मग याच्यामध्ये डॅम्पिंग ऑफ आणि रूट रॉट या दोन बुरशी याच्याने कव्हर होतात बरं का महाराज. लक्षात घ्या, कुठल्याने काय कव्हर होतंय. म्हणजे आकस्मिक मर, म्हणजे माझ्या शेतामध्ये लावलं आणि मरलं बारीक रोपट, डॅम्पिंग ऑफ, आणि जास्त पाणी सोडलं गेलं आणि कुसतंय आणि बसतंय, रूट रॉट, हे याच्याने कव्हर होतं. तिसरी आणि माझी सगळ्यात आवडती, ट्रायकोडर्मा ॲस्पेरिलियम. पंजाब ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आणि IPL बायोलॉजिकल यांच्या सायंटिस्टच्या दोघांच्या संशोधनाने बनलेली ही स्पेसीज आहे महाराज. आता इथे त्यांचा सिक्काही आहे. हे प्रोडक्ट मी तुम्हाला दावून देतो. जेव्हा मला माहित पडलं ते मी पहिले माझ्या दुकानावर मागून घेतलं. माझ्याकडे याचे ट्रायकोडर्मा हजारियम पण आहे आणि विरिडी पण आहे, पण मला जेव्हा हे माहित पडलं तर मी ॲस्पेरिलियम मागून घेतलं. तर ट्रायकोडर्मा ॲस्पेरिलियम एग्नोर नावाने यांचं प्रोडक्ट आहे. एकरी 1 किलो सोडायला लावतात ते, किंवा केळी असेल तर हजारी 1 किलो गोळासोबत दिलं तर रिपोर्ट चांगले आहेत, अशा प्रकारे ते सांगतात. मग हे याच्यात काय वेगळं आहे, तर याच्यात काही गोष्टी वेगळ्या आहेत त्या मी बोलतो. हे सेम याच्यासारखं विरिडी सारखं काम करतं, ब्रेकडाऊन द सेल वॉल. म्हणजे तुमचा रूट रॉट असू द्या, की तुमचा फायटोप्टेरा असू द्या, किंवा तुमचा कुठलाही रोग असू द्या, म्हणजे डॅम्पिंग ऑफ असू द्या, हे त्याचा सेल वॉल ब्रेक करायचं काम करतं. म्हणजे थोडक्यात त्याचं डोकं फोडून टाकतं, ती बुरशी मारून टाकतं. दुसरी गोष्ट, रूट रॉट आणि डॅम्पिंग ऑफ मी बोललो, ते बुरशीनाशक, ते बुरशा मारतात हे सेल वॉल ब्रेक करून. न्यूट्रिएंट अपटेक, हा सगळ्यात भारी मुद्दा पटला मला. न्यूट्रिएंट अपटेक म्हणजे काय? हे जे आहे ना, फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया सारखं काम करतं. म्हणजे इनसोल्युबल फॉर्म मध्ये जो फॉस्फरस पडला आहे, जो दुसऱ्या सोबत लफडं जमलेला आहे आणि माझ्या मुळांना तो नुसतं दिसतोय पण उपयोगाचा नाहीये, तर हे जे हे सोडल्यानंतर तुमच्या बुरश्या तर खातं, त्याच्यासोबत जो फॉस्फरस पडलाय ना त्यालाही घेऊन येतं आपल्याकडे मुळांकडे. चल लटको काम को लगो. तर तो फॉस्फरसचा असोल्युबल फॉर्म मधून उपयोगाच्या फॉर्म मध्ये कामात येतं मुळांच्या. अशा प्रकारे हे काम करतं मला न्यूट्रिएंट अपटेक. याला सीड ट्रीटमेंट म्हणून बी तुम्ही वापरू शकता. सीड ट्रीटमेंट 200 ग्रॅम बियाला, तुमचे जेवढे बी असेल तेवढ्याला ग्रॅमने त्याला फक्त बी वरती हलकंसं पाणी मारायचं, ही पावडर ओतून द्यायची, कोळून घ्यायचं, लावू शकता तुम्ही. सीड ट्रीटमेंटला हे कसं काम करतं राजू? सीड ट्रीटमेंट मध्ये आपल्याला जमिनीमध्ये सॉइल बॉर्न डिसीज राहतात, म्हणजे फायटोप्टेराच्या बुरश्या राहतात, डॅम्पिंग ऑफच्या बुरश्या राहतात, रूट रॉटच्या बुरश्या राहतात. तर हे जेव्हा तुम्ही जमिनीमध्ये लावता
तर याला एक वेगळं ह्या बुरशीचा कव्हर असल्यामुळे काय होतं, हे ज्या बाकीच्या बुरशी याच्यावर अटॅक करायला जेव्हा येतात तेव्हा ही बुरशी त्यांना रिपेलेट करते आणि आपला जो कोंब निघतो, जो सुरुवातीच्या अवस्थेत जो कोंब निघत असतो तो व्यवस्थित निघतो आणि इथे भोवती जर हे बुरशीचं कवच राहिलं तर ह्या दुरून ज्या इकडून बुरशा येणार आहेत यांना कव्हर करतं महाराज. अशा प्रकारे हे ॲस्पेरिलमचं काम आहे. आत्ता नवीन स्पेसिस आलेली आहे आणि 1990 मध्ये जन्मलेला पोरगा आणि आता जन्मलेला पोरगा काय फरक आहे ते तुम्ही बी सांगाल. ज्या मायला दरवर्षी पोरगा इथे नवीनच हुशारच पैदा होत आहेत, हे थोडंसं तशातले गंमत आहे म्हणून मी ही थोडंसं भर दिला हिच्यावर. तर अशा प्रकारे यांचं सगळ्यांचं काम आहे महाराज. आता राहिला विषय वापरायचा, तर एका एकराला 1 किलो ही ट्रायकोडर्मा घ्या, ही घ्या किंवा ती घ्या. एका एकराला 1 किलो ट्रायकोडर्मा सोडायचं. तुमचं केळी असेल तर 1 लिटर सोडायचं. सगळ्यात बेस्ट पद्धत सांगतो, सगळ्यात महत्वाची, कुठलाही केमिकल वापरलेल्या भांड्याबरोबर सोडू नका, कुठलाही केमिकल बुरशीनाशकाबरोबर सोडू नका. अजून दुसरी गोष्ट की कुठल्याही ऑर्गॅनिक वाल्या बुरशीनाशकाबरोबर, कीटकनाशकाबरोबर किंवा कशाबरोबरही सोडू नका. तुम्ही म्हणा ऑर्गॅनिकला काय चालत आहे, नाही महाराज, सफर होतात त्याच्याने, मरत नाहीत पण सफर होतात. सफर होतात म्हणजे दिल्लीमध्ये हवामान खराब झालंय, थंडीमध्ये लोकांना श्वास घ्यायला त्रास होतोय, तरी तिथे लोक जगतायत पण त्रास होत आहे म्हणजे ते सफर होत आहेत. आपल्याला तेवढंही होऊ द्यायचं नाही. याचं बिचाराने चांगलं काम करायला पाहिजे आपल्या शेतामध्ये. तर आपल्याला याला सोडताना कुठल्याही याच्याबरोबर केमिकल पेस्टिसाइड आणि ऑर्गॅनिक पेस्टिसाइड बरोबर सोडायचं नाही. ऑर्गॅनिक पेस्टिसाइड कुठले, समजा आपल्या नीम ऑइल वगैरेच्या संपर्कात याला येऊ द्यायचं नाही. नंतर बॅसिलस ट्युरेन्जिनिसिस म्हणजे बीटी करणारे जे बॅक्टेरिया आहेत त्याच्याही संपर्कात याला येऊ द्यायचं नाही, नाही तर खूप त्रास होतो आणि आपल्याला अपेक्षित रिपोर्ट भेटणार नाहीत. अशा प्रकारे हे ट्रायकोडर्माचं काम चालत होतं महाराज. तुम्हाला याच्या पहिले माहित होतं का? नसेल माहित तर माझी व्हिडिओ तुम्ही यार 20-20 हजार, 30-30 हजार, 1-1 लाख लोक पाहून घेतात आणि फॉलो करत नाहीत. जर राहिला वेळ तर दाबून द्या फॉलोचं बटन. तर आजसाठी एवढंच महाराज. जय हिंद, जय महाराष्ट्र.